मरीन ड्राईव्ह परिसरातील निळकंठ इमारतीला अचानक आग लागली आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यात। आग शमवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये या इमारतीला आग लागलेली आहे आणि अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा आता घटनास्थळी दाखल झाल्याचं समजतंय। आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत। मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह परिसरात निळकंठ इमारतीला आग लागली आहे। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी घटनास्थळावरून जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा, आता तिथे नेमकं काय घडतंय, कशामुळे आग लागली समजू शकले का? रिद्धी मरीन ड्राईव्ह परिसरामधील निळकंठ नावाची इमारत आहे आणि त्या इमारतीतील G+6ला आग लागल्याचं पाहायला मिळतंय। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। आग लागताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झालेल्या आहेत आणि अग्निशमन दलाचे जवान हे शर्थीचे प्रयत्न करून हा आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण जर पाहिलं तर 2 ते 3 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझविण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। मात्र या इमारतीमध्ये जे रहिवासी होते त्या रहिवासी ताबडतोब आग लागताच ताबडतोब खाली आलेले आहेत। सुरक्षित स्थळी हे रहिवासी आहेत। मात्र सध्या ही इमारत खाली करण्यात आलेली आहे आणि ही आग जर आपण पाहिली तर ज्या आगीचे धुराचे लोट आहेत ते देखील संपूर्ण मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये पसरलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर या इमारतीच्या बाजूचा जो रस्ता आहे तो रस्ता देखील प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि अग्निशमन दलाचे जवान हे शर्थीचे प्रयत्न करत ही आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र शॉर्ट सर्किटमुळे प्राथमिक माहिती ही शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर अजूनही आग ही प्रचंड प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे। आगीचे लोट पाहायला मिळतात, धुराचे देखील लोट पाहायला मिळतात आणि पूर्ण शर्थीच्या प्रयत्नाने ही आग विझविण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। इमारतीतील सर्व रहिवासी जे आहेत ते या इमारतीच्या बाहेर सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलेला आहे त्यांना आणि विशेष म्हणजे सध्या 3 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। हा बाजूचा जो रस्ता आहे, जो ब्रिज आहे तो देखील प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि सध्या आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र अजूनही आग आटोक्यात येत नाही। धुराचे लोट आपल्याला प्रचंड पाहायला मिळतात। संपूर्ण मरीन ड्राईव्हचा परिसर हा धुराच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे धुराचे लोट प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर एकीकडे धुराचे लोट आहे तर दुसऱ्या साईडला प्रचंड प्रमाणात आग पाहायला मिळत आहे आणि अग्निशमन दलाचे जवान ही आग विझविण्याचा प्रयत्न करतायत। रिद्धी, शिल्पा, आता जसं तुम्ही म्हणालात की सगळे जे रहिवासी आहेत ते मात्र सुखरूपपणे खाली आलेत, पण आजूबाजूला कुठल्या इमारती आहेत का, रहिवासी भाग आहे का, तिथे कुठली काळजी आता घेतली जाते, कुठला धोका होऊ नये म्हणून? रिद्धी, आपण जर पाहिलं तर निळकंठ जी इमारत आहे तिच्याच बाजूला अनेक इमारती देखील आहेत। मात्र कुठल्याही प्रकारचा त्या इमारतींना धोका नाहीये। ही आग जी लागलेली आहे ती शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची माहिती आलेली आहे आणि त्यामुळे ही आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे। या इमारतीमध्ये जे रहिवासी होते ते सुरक्षित स्थळी दाखल करण्यात आलेले आहेत आणि सध्या ही आग प्रचंड प्रमाणात पेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। धुराचे लोट पाहायला मिळतात। मात्र आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या इमारती आहेत तिच्या बाजूच्या निळकंठ इमारतीच्या बाजूच्या त्या इमारतींमधील देखील रहिवासी सावध झालेले आहेत आणि अग्निशमन दलाचे जवान असतील, वाहतूक पोलीस असतील, ते आपल्याला घटनास्थळी दाखल झालेले पाहायला मिळतात। आग विझविण्याचा प्रयत्न आहे तर दुसरीकडे बाजूला जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरून जी मरीन ड्राईव्हच्या परिसरातील वाहतूक आहे ती वाहतूक देखील रस्ता देखील बंद केल्याचं पाहायला मिळतोय। वाहतूक पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि बाजूच्या इमारतीमधील जे रहिवासी आहेत त्यांना देखील सुरक्षा दिलेली आहे। रिद्धी, जी, अगदी, आणि त्याच्यामुळे आता आणखी काही वेळ लागू शकतो या सगळ्या आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी। निश्चित वेळोवेळी पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी।